तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या एकदम क्विक ट्युटोरियलमध्ये। ऑलरेडी टाइम कमी आहे, त्यामुळे मी म्हणलं एकदम पटाकसे आपण मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकावं आणि तुम्ही पटाकसे 2 मिनिटात बॅनर रेडी करून टाका। तर चला, विदाउट टाइम वेस्ट, पहिलं नवीन असाल तर सबस्क्राइब करा मित्रांनो, सपोर्ट करत जा आणि लाईक कमेंट पण करत जा। तुम्हाला मटेरियल मी पूर्ण दिलेलं आहे, मटेरियलचं टेन्शन नका घेऊ, फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला मटेरियलचं सिंगल स्टेपमध्ये पासवर्ड भेटून जाईल आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। ठीक आहे, मटेरियलमध्ये PNG प्लस PLP फाईल दिलेली आहे। तर चला, जास्तीचा टाइमपास न करता आपण लगेच आपला व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया। ओके, तर मित्रांनो, तुम्ही पण गरीबाला सांगत जा कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बेस्ट बॅनर एडिटिंग करायला आवडतं। कमेंट करत जा, जास्तीत जास्त कमेंट आल्यावर त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण डिझाईन करूया। पण आतापर्यंत मला एकदम क्विकमध्ये जे की तुम्ही पण बॅनर रेडी करू शकता मटेरियल प्रोव्हाइड केल्यानंतर, ते पिक्सल लॅबच दिसले। त्यामुळे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून इकडून तिकडून जाऊन डाउनलोड करून घ्या। नसेल भेटलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली टेलिग्राम चॅनलची। आणि ज्यांना पण हिंदीमध्ये बॅनर डिझाईन पाहिजे असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका, आपलाच नवीन चॅनल आहे तर नक्की सपोर्ट तिथं पण दाखवा तुमचा। तर इथं मी तुम्हाला डायरेक्ट PLP फाईल ओपन करून दाखवतो, जे की मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला इथं 3 डॉटला टच करायचं आहे आणि इथं ऑप्शन भेटेल open.plp फाईल, या ऑप्शनला टच केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट इथं PLP फाईल ॲड करायची। त्यासाठी .plpचं ऑप्शन भेटणार आहे, या .plpच्या ऑप्शनला टच करून ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट PLP फाईल इथं ॲड करून घ्या। माझी PLP फाईल मी बघतो पिक्सल लॅब फोल्डरमध्येच असणार आहे, तिथून मी केली आहे त्याची कोणत्या मला लई फाईल झाले भेटत नाही आहे, त्यामुळे खालीवर जास्त करावं लागतं। प्रजासत्ताक दिन 24 या नावाने मी ती फाईल सेव्ह केली, इथून ओपन करतो। तुम्ही ओपन अँड ॲड करून टाका, मी ओपन ओनली करतो आणि बॅक येतो। हे पहिलं ओके करून बॅक येतो। तुम्हाला ॲज इट इज फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे, यामध्ये काही चेंजेस करायची गरज नाही, फक्त 2 चेंजेस करून बॅनर रेडी करून टाका। इथं लेअरचं सिम्बॉलला टच करून तुम्ही बघू शकता, यामध्ये काही काढघाल करायचं असेल तर बिंदास करा, नाही करायचं असेल तर 2 चेंजेस करून आपलं बॅनर एकदम रेडी होऊन जाईल। त्यासाठी फर्स्ट जे माझी इमेज आहे इथून त्याला डिलीट करा, परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून याच्यात जे बाजूला प्लसचं सिम्बॉल आहे त्याला टच करायचं, फ्रॉम गॅलरी ऑप्शनचा यूज करून जिथं पण तुमची फ्रेम आहे कटआउट केलेली म्हणजे PNG त्याला ॲड करायचं, क्रॉप करायचं, जेवढं करायचं करून घ्या। डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करून मी कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करतो, तिथंच PNG सेव्ह केलेली असल्यामुळे तुम्ही मॅन्युअली ॲडजस्ट करा। त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून मी हे लॉक करून घेतो आणि जे खालची नेमिंगची लेअर आहे माझी त्याला अनलॉक करायचं आहे फर्स्ट एडिट करण्यासाठी, त्यामुळे त्या लेअरला सिलेक्ट करून फर्स्ट अनलॉक करतो, परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून आता या नेमला तुम्हाला एडिट करायचं आहे। तुम्ही नेमवर डबल टच करा किंवा याच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा आणि सिंपल आपल्या मराठी भाषेत आपण जसं टाईप करतो इकडं तिकडं मेसेज टाकतो त्याच पद्धतीने इथं टाईप करायचं तुमचं नाव, जे की आपण नेहमीप्रमाणे एक्झाम्पलसाठी सर्व मित्र परिवार टाकू। सर्व मित्र परिवार टाकून पूर्ण झाले, याच्यावर क्लिक करून ओके करू। तर तुम्ही बघू शकता की हे नाव चेंज झालेलं आहे। तुम्हाला सेंटरमध्ये घेण्यासाठी तुम्ही मॅन्युअली बोटाने करू शकता, लईच बोटं तुमची मोठा असेल तर टेन्शन नका घेऊ। इथं याच्या सिम्बॉलला टच करून इथं तुम्हाला पोझिशनचा ऑप्शन भेटेल, याला टच करून ते टेक्स्ट तुम्हाला किती मूव्ह करायचं आहे हे ॲडजस्ट करून या ॲरोचा यूज करून तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता अशा पद्धतीने। ओके, ठीक आहे, मी परत बॅक येतो। आधी जे माझं नाव होतं ते छान दिसतं इथं। त्यानंतर हे खाली जे मी ॲक्टिव्ह आर्ट ग्राफिक्स ट्रेंडिंग ज्ञान बाबा आपलं नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करा मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला हे चेंज करायचं असेल, काही टाकायचं असेल, नगरसेवक, भावी, आमदार, फिमदार, ते तुम्ही टाकू शकता। मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय टाकायचं असेल इथून डिलीट करून लेअरच्या सिम्बॉलमध्ये टच करून इथं दिलेलं आहे तुम्हाला इथं बघू शकता, यातला डिलीट करून तुम्ही ॲड करू शकता। ठीक आहे, तर अशा पद्धतीने 2 चेंज करून हे आपलं बॅनर एकदम पूर्ण झालेलं आहे। तर लाईक करा पटापटा आणि हे बॅनर सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करून सेव्ह ॲज इमेज करूया। त्यानंतर इथं डायमेन्शन जे कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं। त्यामुळे आपल्या बॅनरची क्वालिटी एकदम खतरनाक HD मध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल।
तो व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगा, कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.